नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे असाच एक नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला काही वेगळे प्रश्न विचारायची मला गरज लागणार नाही. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथं आपण सुकं खोबरं घेतलं आहे. खोबऱ्याच्या वाट्या आणून किसून घ्यायचं आहे, कारण आपल्याला बिझनेस करायचा आहे. घरगुती असेल तर असा मिळतो किस खोबऱ्याचा, तो तुम्ही आणू शकता. पण बिझनेस करणाऱ्यांसाठी वाट्या आणायच्या आणि किसायचं. आता आपल्याला मीडियम टू लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे की आपल्याला अगदीच आपण एरवी कसं अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे, असं आपण भाजायचं नाही. इकडं मी काय केलं, लसूण घेतलेला आहे, तो आता आपण सोलून घेऊया. खोबरं आता बऱ्यापैकी आपलं भाजत आलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपला प्रोडक्ट टिकवण्यासाठी आपल्याला हे खोबरं भाजून घेणं गरजेचं आहे. 6 ते 7 मिनटं लागलेले आहेत. पाव किलो खोबरं आहे, व्यवस्थित भाजलेलं आहे. पण अगदी खूप कुरकुरीत लाडू बिडू करतो तसं नाही, थोडं त्याच्यापेक्षा कमी भाजायचं आहे, पण थोडं त्याला गुलाबीसर यायला पाहिजे. आता काय करू, याच्यातच कढईत ठेवून देऊ. लसूण आपण जो सोलला आहे, आता कधी कधी काय होतं, जर बिझनेस करायचा आहे आणि खूप काळ प्रोडक्ट टिकवायचं आहे तर असं जरा जरी खराब असेल तर तो लसूण थोडा सुरीनं काढून टाकायचा. आता सगळा लसूण पहिल्यांदा मी काय करते, मिक्सरमध्ये घातला आहे आणि चालू बंद करत फिरवून घेणार आहे. आता अशा पद्धतीनं करा, किंवा थोडा लसूण थोडं खोबरं असं घालतसुद्धा तुम्हाला करता येतं, पण मी नेहमी असं करते. आता काय केलं, त्याच्यात लाल तिखट घातलं आणि आता काय करायचं आहे, जो आपण खोबऱ्याचा किस भाजून घेतला आहे तो त्यामध्ये घालायचा आहे. सगळं चमच्यानं वर खाली मिक्स करा आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. एक पाव चमचा जिरे घातले, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता तुम्ही तर खोबऱ्याचे काप चिरून सुद्धा त्याची चटणी करू शकता, पण कधी कधी काय होतं ना, कधी कधी काप सगळे नीट व्यवस्थित कापले गेले नाहीत, जाड राहिले तर खूपदा मोठे मोठे तुकडे त्यात राहतात आणि मग ते जर मिक्सरला बारीक नाही झाले तर खरंच तोंडात आले तर चांगले लागत नाहीत. आता काय केले, हे सगळं चालू बंद करत मिक्सर फिरवला आहे. थोडंसं ओलसर झाले, काही हरकत नाही, सगळं काढून घेऊया. आणि आता काय करायचं आहे, जो खोबरं आपलं राहिलं आहे ते फक्त मिक्सरमध्ये घालायचं आहे. थोडंसं आता तिखट, आता तिखटाचं प्रमाण हे सगळं आपण नेहमीप्रमाणे पुढं बघणार आहोत. त्यातलं थोडं तिखट घातलेलं आहे, मीठ घातलं आहे आणि परत चालू बंद, अगदी जरासं खूप फिरवू नका, चालू बंद जरा फिरवायचं आहे. आणि आपण काय करायचं आहे, आपण मगाचं जे मिश्रण आहे त्याच्यात घालायचं आहे. आता काय करायचं, अशा प्रकारे सगळं खोबरं आपण काढून घ्यायचं आहे मिक्सरवरनं. पण आता मी काय करते, जरासं हातानं ना जरा चुरून असं एक मूठभर 2 मुठी त्याच्यात घालायचं, म्हणजे काय होईल, खोबरं खोबरं थोडंसं आपलं दिसेल, म्हणजे खोबऱ्याची चटणी आहे हे समजेल. सगळंच मिक्सरवर फिरवायचं नाही. आणि शेवटचं बॅच राहिले ती पण अगदी जरा मी फिरवली आहे, अजिबात जास्त फिरवलेली नाही, आणि सगळी मिक्स केली आहे. आणि मग नंतर हातानं ती छान व्यवस्थित चोळून मिक्स करायची आहे, म्हणजे आपली काय झालेली आहे, खोबऱ्याची चटणी बिझनेससाठीची जी महिना दीड महिना सहज टिकणार आहे, तयार होणार आहे. खोबरं चांगलं भाजून घ्या. किती सुंदर रंग आला आहे बघा, खूप सुंदर होती. तिखट आता तुम्ही काय करा, तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. इथं मी निम्मं काश्मीरी आणि निम्मं तिखटवालं तिखट घेतलेलं आहे आणि घातलेलं आहे. किती घेतलं आहे, काय घेतलं आहे प्रमाण आपण पुढं बघूया. आणि अशी सुंदर आपली खोबऱ्याची लसणाची चटणी तयार झालेली आहे. 50 ग्रॅमची पाकिटं करा, 100 ग्रॅमची पाकिटं करा, तुमचं नाव लावा, लेबल लावा, आणि तुम्ही घरगुती पद्धतीनं सुद्धा हे विकू शकता. नुसतं खोबरे चटणी 50 ग्रॅम एवढ्या एवढ्या रुपयाला असं सुद्धा घरगुती तुम्ही विकू शकता. जर तुमचा अगदी ब्रँड नाही, नाव नाही, काही नाही, असं सुद्धा नसेल तरी असं तुम्ही करून विकू शकता. आता ही सगळी भरून ठेवूया आपण.
खूप सुंदर होती, चवीला छान होती. बिझनेस करणार असाल तर करा, बिझनेस करणार नसाल तरी घरच्यासाठी तुम्ही नक्की करून बघू शकता. अशी ही सुंदर खोबऱ्याची चटणी महिना ते 1.5 महिना सहज टिकती. पुढं आपण नेहमीप्रमाणे कॉस्टिंग बघणार आहोत. चला मग काय करूया आता, बरणी ठेवूया आणि कॉस्टिंगला लागूया की आपल्याला किती रुपयाला ही चटणी पडणार आहे. लसूण चटणी खोबऱ्याची, याच्यासाठी सुकं खोबरं 1/2 किलो घेतलं आहे. किसून घ्या किंवा किसलेलं आणलं तरी चालेल, एक 10 रुपयाचा फरक पडतो. 80 रुपये. लसूण 80 ग्रॅम वापरला आहे, 20 रुपये. लसूण याचा दर वर खाली होत असतो. मी जर 1 महिन्यापूर्वी शूट केला असेल, व्हिडिओ केला असेल, तेव्हा दर वेगळा, आत्ता दर वेगळा, त्यामुळं लसूण याचा दर वर खाली होणार आहे. तिखट मी 2 प्रकारचं वापरलं, एक काश्मीरी आणि एक तिखटाचं तिखट. ते 50 ग्रॅम घेतलं आहे. तुम्ही जर तिखटाचं तिखट तुमचं जर जास्त तिखट असेल तर 50 ग्रॅमपेक्षा कमी पण लागू शकेल. 20 रुपये. आता याच्यात मीठ आणि जिरे यामध्ये ॲडजस्ट होतील. अगदी 1/2 चमचा जिरे घातलेत. 120 रुपये. इतर खर्च 10, 130 रुपये. आता यामध्ये काय झालेलं आहे, आपले 400 ग्रॅम चटणी तयार होणार आहे. मग आता काय होतं, जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात करतात तेव्हा तुमचं कॉस्टिंग कमी येतं. म्हणून किलोच्या प्रमाणात आपण घेतलं आहे. किलोच्या प्रमाणात 440 रुपये आपल्याला खर्च आला आहे. त्याच्यात 1600 ग्रॅम तयार होणार आहेत, म्हणजे 16 पाकिटं तिथं तयार होणार आहेत. एक पाकिट साधारण 26 ते 27 रुपयाला पडेल. तुम्ही त्याची विक्री 50 रुपये 100 ग्रॅम, हे लक्षात घ्या, करू शकता. आता इथं आपण 16 पाकिटं केलीत, ही 100 ग्रॅमची केलीत, हे लक्षात घ्या. 100 ग्रॅम. मग 100 ग्रॅम ही जर 100 ग्रॅम असेल तर 26 रुपयाला तुम्हाला एक पाकिट पडलं तर 50 रुपये तुम्ही विक्री ठेवू शकता. व्हिडिओ आवडला, जरा जरी आवडला तरी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे खरंच कोणाला गरज असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला कुठले पैसे लागत नाहीत. चला मग काय करा, आधी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.